ताई मावशी, मी पूजा. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आज मी सोप्या पद्धतीची पारंपरिक रेसिपी जुन्या पद्धतीची बनवत आहे. आजकालची मुलं पिझ्झा, बर्गर अशा फास्ट फूडच्या नादात आपले पारंपरिक पदार्थ विसरत चालली आहे. पण मला वाटलं की आपल्या आई आजीच्या हातची चव, परंपरा मुलांना नक्की कळावी, म्हणून आज मी जुन्या पद्धतीचे पारंपरिक शेंगुळे इथे बनवत आहे. यासाठी मी गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ आणि बेसन अशा 3 छोट्या मोठ्या वाट्या घेतल्या आहे. त्यात हिरवी मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर, थोडंसं जिरं टाकलं, लसूण टाकलं, त्याचा एक पेस्ट बनवला आणि त्या पेस्ट थोडं त्यामध्ये ॲड केलं, जिरं ॲड केलं, थोडीशी लाल तिखट, हळद, चवीपुरतं मीठ टाकलं आणि याचा एक छान असा डो तयार केला. तुम्ही हे शेंगुळे कशाबरोबर खाता आणि कसे बनवता नक्की मला कमेंटमध्ये सांगा. माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. माझा फुल व्हिडिओ याच यूट्यूब चॅनलवर आहे. त्यात मी परफेक्ट मेजरमेंट, काय टाकावं काय नाही टाकावं, कशी जुन्या पद्धतीची चव आपल्या हाताला येईल ते पूर्ण तिथे मी सांगितलं आहे. बघा असे करायचे. आम्ही दोघी मायलेकीनं मिळून आज शेंगुळे बनवले. तुमचेही मुलं तुम्हाला कामात मदत करता का तेही मला नक्की सांगा. बघा एवढे मी शेंगुळे बनवले. शेंगुळ्याला आकार नसतो, आपण गोल, लांबट कसेही बनवू शकतो. बघा फोडणीसाठी तेल टाकलं, जिरे मोहरीचा तडका दिला, थोडेसे तीळ टाकले आणि वाटलेलं वाटण त्यामध्ये लाल होईपर्यंत परतायचं. बघा हे वाटण लाल झाल्यानंतर खमंग अशी फोडणी बसते. बघा थोडंसं लाल तिखट, गोडा मसाला, हे महाराष्ट्रात गोडा मसाला खूप प्रसिद्ध आहे, तोच मी इथे वापरला. थोडं थोडं पाणी टाकायचं, चांगला मसाला परतू द्यायचा. पाण्यावर कोथिंबीर, थोडंसं मीठ टाकायचं आणि उकळी येईपर्यंत झाकण ठेवायचं. कशी वाटली आजची रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघा पाण्याला छान उकळी आली, त्यामध्ये एक एक करून असे पूर्ण शेंगुळे टाकायचे. बघा आपली कढई कच्च भरली. आवश्यक असल्यास तुम्ही त्यामध्ये थोडंसं पाणीही ॲड करू शकता. बघा छान उकळी आली आणि रेडी झाले खाण्यासाठी आपले शेंगुळे. आवडले का तुम्हाला? लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.